आला वाटतं समाधान. आलाच आहे समाधान. मायडी की शेर हाय चांगले आहेत ना घरची सगळी चांगली. होय होय. जीजे हा. आजन शीतल आली नाही तू अजून. तुम्हीच बघा, काल गेल्यात तिकडं आणि गेल्यापासून साधा एखादा फोन बी नाही काय नाही. आता दुपार व्हायला आली तरी बी पत्ते आहे का तुमच्या भाच्याचा आणि सुनाचा? अगे येतील की बाबीच उरकून येतील, त्यात काय एवढं. हा एवढं काय म्हण. अगं जेडे तुला सांगते ती शितली का नाही लई चाप्टर आहे बघ. काम कशी बुडवायची का नाही ती तिच्याकडनं शिकावं. तर तू काम करून 7 ड्युटीचा उजेडच पाडतेस ना जणू. तुमच्याशी बोलले का मी माझ्या पोरीशी बोलती. उगा मला बोलायचं काम नाही सांगून ठेवती. हा आणि काय करत नाही मी, मस्त सगळं करते. फेडरेशनच्या अंडर 100 बचत गट चालवते. 100 वर तर वर आणि घराचं बी करते. पण नाही तुम्हाला ती कुठं दिसतंय? पुष्पे तू जरा ग बसतीस का? किती कटकट करशील. हा तुम्हाला तर माझीच कटकट दिसती, तिचं काही दिसत नाही. अगं मम्मी जाऊ देत की गेली तर. आणि तुला कसं कळत नाही ग, एवढं लांब माहेर तिचं, यायला लागणार ना. जयडे एवढं बोलायची काय गरज नाही. एखादा दिवस तिकडे राहिली तर काय बिघडत नाही. आता तुझं बी सासर हितच आहे, तवा बघू की तू काय करतीस ती. जाऊ दे ग चेडे, ह्यांनी निस्ती तिला डोक्यावर चढवून ठेवली बघ. आता तुला सांगते की मी ती काय करल ती. आज तर ती येतच नसती बघ का नाही. आणि आली का नाही तरी बी रातच्या वक्ताला येईल बघ महाराणी. अगं मग असू दे की पुष्पे. आता आजा कधी नव्हता आलाय, मग 4 दिवस त्या पुरगीला आराम मिळतोय, त्यात तुझं काय बिघडतंय ग? आम्हाला कधी आराम दिलाय का? मस्त एवढं आजारी पडलं तरी सगळ्यांचं सगळं केलंय बर का मी. अगं मम्मी असं कसं? तुझं वेगळं तिचं वेगळं. तू कोण आहे तवा? तिचा मान तिला मिळायला नको वय? होय बाई, ती तिचा मान मिळवल आणि आम्ही आमची मान देतो कापायला. येऊ दे कवा यायची तवा येऊ दे. बाप्पू पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पाडवा काय झाला? आज आठवलं वय बाप तुला शुभेच्छा द्यायला? अजयनं तुझ्या डोक्यात प्रकाश पडला असेल. हो गई गलती, जाने दो ना. अब आया हूं ना मैं दुकान में. ठीक आहे, आता वस्तारा घे आणि कामाला लाग. हो बाप्पू, इथं मी काय काम करायला आलेलो, सामान्याला आलोय. कसलं सामान? इस दुकान में मेरा भी आधा हिस्सा है. या दुकानाचा अर्धा भाग मला द्या. वाटलं तर पार्टिशनचा खर्च माझं मी स्वतः करतो. अरे चोंबाळ्या, अरे पार्टिशन कसलं करतोयस? सणासुदीला मला शिव्या द्यायला लावू नकोस. चल निघित ना. मैं ऐसे नहीं निकूंगा. मैं मेरा हिस्सा और हक लेके जाऊंगा. रावल्या, तुला शेवटचं सांगतोय, इथं दंगा करू नकोस. हे सगळं मी माझ्या कष्टानं उभं केलंय. काय मिळणार नाही तुला. मग ही खुर्ची कुणाची? ती माझ्या बापाची. हा तुमची नाही ना, तुमच्या बापाचे. मग माझा बी हिस्सा आहे त्या खुर्चीत. आता गप गुमान जातोय ना का पायताना नानू? बाप्पू धमकी द्यायचं काय काम नाही, सांगून ठेवतोय. मला माझ्या हिश्श्यातलं सामान पाहिजे म्हणजे पाहिजे. हात चाल बाहेर हो. बाप्पू इसका बदला मैं जरूर लूंगा.
बघू की मी बी तुझा बापच आहे. नाही तुझं बुजगावणं करून रानामध्ये उभं केलं तर बघ. बघू की. माझी भवानी, ठीक आहे. ऐ ही तर आईने दिली आहे. अगं पुढे नोकरीला लागल्यावरती देईन की मस्त साडी. या. मैं भी दूंगा बड़ा होने के बाद. द्या द्या, लई म्हणजे लई मोठे वा. अजून काय बी नको मला. चला उठा उठा उठा. हो चितू काका तुम्ही. अहो ही दरवर्षीच आहे. अहो फौजी, आता आम्हाला कुठं बहीण आहे तवा. ही जन्मली तेव्हापासून हिच्याकडनंच राखी बांधून घेतो आणि हिच्याकडनंच भाऊबीज साजरी करतो. चला सुरू करा. हे घे, तू तर अख्खा खा. अहो बघा की कसली भारी आहे ना. होय. बरं चला निघायचं का. आता हो, एवढी कसली घाई आहे. आरामात निघू की मस्त जेवून जाऊ. अगं नको, तुला माहिती ना मामी चिडतील परत. त्यात काय होतंय तेव्हा. आणि तसं बी माझ्याच सासू आहेत ना, मला नसणार वे काळजी. हाय, तुला काळजी आहे ते माहितीये मला, म्हणून म्हणतोय जाऊया आपण. चल. अहो असं कशाला करताय. आता तुम्ही नसता तेव्हा मी तिथंच असते की. आता एक दिवस तरी राहू द्या की मला माहेरी.